हुश पोहोचले बाबा एकदाची घरी. किती ती गर्दी. त्यातून हे सगळं सांभाळून आणायचे म्हणजे दिव्यच पार केले म्हणायचे. चला, हे बेसन लाडू पाहून तनू किती खुश होईल ना. जिना चढत ईश्वरी मनातच बडबडत हसत म्हणाली. ती तिच्या भावाच्या फ्लॅट समोर आली आणि पदराने घाम पुसत तिने हसतच ताराची बेल वाजवली. च्या, कोण आलंय आता कडमडायला? आता तर रंग टाकलं होतं. ओ मावशी, जरा दार उघडून बघता का कोण आलंय ते? ईश्वरीची भाऊजाई दिव्या वैतागत काम करणाऱ्या मावशीला म्हणाली. वय बाईसाहेब, असे म्हणत त्या मावशीने दार उघडले. मावशी, नवीन असलेल्या तिला ईश्वरीबद्दल माहिती नव्हतं. त्यात तिचा पेहराव आणि राहणीमान गावंढळ होतं. डोक्यावर एक पिशवी आणि कमरेवर पिशवी घेऊन ती उभी होती. त्यामुळे तिने तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत कपाळावर आठ्या पाडत म्हणाली, कोण पाहिजे तुम्हासनी? ते माझा भाऊ तनू म्हणजे तन्मय तन्मय साठे इथेच राहतो ना? ईश्वरी कुतूहलाने आज डोकावत म्हणाली. वय, पण साहेब आता घरी नाहीत, ड्युटीवर गेल्यात. बाईसाहेब हाय ती, थांबा म्या विचारून येते. मावशी तिला आत न घेता दारातच थांबत म्हणाली आणि आत दिव्याला विचारायला निघून गेली. ईश्वरीने आत पुन्हा डोकावून पाहिले तर समोरच तन्मय आणि दिव्याचा सुंदर हसरा चेहरा असलेला फोटो फ्रेम लावलेला होता. ते पाहून ती आत आली. डोक्यावरील आणि कमरेवरील पिशव्या तिने खाली ठेवल्या आणि पुढे जाऊन कौतुकाने त्या फोटोवरून हात फिरवत म्हणाली, किती सुंदर जोडा आहे, लक्ष्मीनारायणच जणू. हसच हसत राहा. मावशी आत जाऊन दिव्याला म्हणाली, बाईसाहेब, कोणीतरी बाई आहे. साहेबांचं नाव घेऊन त्यांना भाऊ म्हणते. काय करू? आत घेऊ का तिला? नको, थांबा, मी बघते कोण आहे ते. तुम्ही तुमचं काम करा. असे म्हणत दिव्या तिचे मोकळे केस बांधत तिच्या रूम मधून बाहेर आली. ईश्वरी पाठमोडी होती. त्यात ती आत येऊन फोटोवरून हात फिरवत होती ते दिव्याला आवडले नाही. त्यामुळे तिचा पारा चढला. ती तरातरा तिच्या दिशेने जात रागात ओरडत म्हणाली, ए, कोण आहेस तू? दारात थांब म्हणाले होते ना मावशी. मग आत यायची हिंमत कशी केली तू? आली ती आली असे फोटोवरून तुझा घाणेरडा हात फिरवत आहेस? हो बाजूला. ती जवळजवळ ईश्वरीवर जोरात खेकसलीच. दचकून ईश्वरी मागे सरकली आणि पाठीमागे वळली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ईश्वरीने पाठीमागे वळून पाहिले. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ताई, तुम्ही? तिला पाहून दिव्याला आश्चर्य वाटले. ती थोडी गोंधळली, पण तिला तिचे असे अचानक येणे आवडले नव्हते. त्यात तिचे ते कपडे आणि घामाने डबडबले अंग पाहून तिने किळसवाने तोंड केले. हो, मीच. ती तिच्याजवळ येत म्हणाली. हो, पण असे अचानक कसे काय येणे केलेत? आधी कळवलेही नाहीत तुम्ही? आणि तुम्हाला पत्ता कसा माहीत? दिव्या तोंड वाकडे करत 2 पावलं मागे सरकत प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. मागे एकदा मी फोन केला होता तेव्हा तनुने या नवीन घराबद्दल सांगितले होते. कधी यायचं म्हटलं तर पत्ता माहीत असावा म्हणून त्याने दिला होता. तिने स्पष्टीकरण दिले. ईश्वरी तन्मयची मोठी बहीण होती. ती शिकलेली होती, पण गावाकडे राहत असल्याने तिचे कपडे आणि राहणीमान गावंढळ होते. त्यांच्या आई वडिलांचा तन्मय शिकत असताना अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हा ईश्वरी आणि तिच्या नवऱ्याने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्याला चांगले शिक्षण दिले. तो शहरात शिकला आणि तिकडेच त्याला चांगल्या पगाराची नोकरीही लागल्याने त्याने शहरातच स्थायिक व्हायचे निर्णय घेतला. त्या दोघांनी त्याला पाठिंबा दिला. नंतर त्याचे लग्न दिव्यासोबत झाले. दिव्याला फक्त राजा राणीचा संसार हवा होता. त्यात कोणाची लुडबुड नको होती. तिचा स्वभावही तुसडा आणि तिरसट होता. कोणत्याही गोष्टीत खोट काढायची तिला सवय होती. तिला तन्मयचे ईश्वरीशी बोलणे आवडत नव्हते, पण त्याला बहिणीच्या उपकाराची जाणीव होती. तो तिला कधीच अंतर देत नव्हता. दर राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला तो ईश्वरीकडे जायचा. तिच्या हातचे साजूक तुपातले बेसन लाडू त्याला फार आवडायचे. त्यामुळे जेव्हा कधी तो यायचा म्हटल्यावर ती आवडीने बेसन लाडू करायची. ते खाताना त्याचं चेहऱ्यावरचं हसू पाहून तिला समाधान वाटायचे. आधी तन्मय दुसऱ्या ठिकाणी राहत होता. नंतर तो या ठिकाणी राहायला आला होता. ते त्याने तिला फोनवर सांगितले होते. त्याचे प्रमोशन झाल्याने त्याला राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला जाणे जमलेच नाही. त्यामुळे त्याला भेटण्याच्या निमित्ताने ती त्याच्या आवडीचे बेसन लाडू आणि बाकी तिच्या शेतातील धान्य घेऊन आली होती.
ईश्वरीच्या बोलण्यावर दिव्या तिला म्हणाली, अहो पण कधी कळवले असते तर ते घरी थांबवले असते ना. आता ते एका कामासाठी 4 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेत. ते कधी येतील काय माहित. दिव्याला तिला कटवायचे होते म्हणून तिने तिला खोटेच सांगितले. बरं, हे त्याच्यासाठी लाडू आणलेत, त्याला दे. मी जाईन मग. ईश्वरी लाडवाचा डब्बा तिच्या समोर धरत म्हणाली, मावशी, जरा इकडे या. हा डब्बा घेऊन जा. दिव्या त्या तेलकट डब्याकडे पाहत मावशीला आवाज दिला. मावशी येऊन तो डब्बा घेऊन गेल्या. ईश्वरी उन्हातून आल्याने तिला खूप तहान लागली होती. पण दिव्याने तिला ना बसायला सांगितले ना पाणी विचारले. दिव्या, घशाला कोरड पडली, जरा पाणी देशील का. शेवटी ईश्वरीच काकू तिला येऊन तिला म्हणाली, हा आणते, थांबा. मानेला झटका देत दिव्या तिला म्हणाली आणि आत निघून गेली. किचनमध्ये पाण्याचा ग्लास भरत असताना दिव्या किळसवाने त्या लाडवाच्या डब्याकडे बघत मनात म्हणाली, शिबाई, किती तेलकट आणि घाणेरडा डब्बा दिसतोय. असले खाल्ल्यावर कसे व्हायचे. किती अनहायजेनिक आहे हे. मावशीलाच घेऊन जा म्हणून सांगते. मावशी, ते लाडू डब्यासहित घेऊन जा. काय माहिती कसले घाणेरडे हात घेऊन केले असेल. चांगले असेल तर खा, नाही तर कचऱ्यात फेकून द्या. ती तुच्छतेने त्या डब्याकडे पाहत म्हणाली. पण इकडे हे सगळे ईश्वरीने ऐकले. तिचे बोलणे तिच्या जिव्हारी लागले. ती डोळ्यातले पाणी पुसत तेथून जाऊ लागली होती. तोच तन्मय त्याच्याकडच्या चावीने दार उघडून आत आला. समोर ईश्वरीला पाहून त्याला खूप आनंद झाला. तो पळतच तिच्याकडे येत तिला मिठी मारत म्हणाला, ताई, तू कधी आलीस, कशी आहेस. मगाशीच आले, मी बरी आहे, तू कसा आहेस. तिने त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाली, एकदम मस्त. जरा कामाचा लोड आहे ग, म्हणून यावेळी येणं झालं नाही. बरं केलंस तू आली ते. बस ना. तो तिला हात धरून सोप्यावर बसवत म्हणाला. हो, अरे तू तर 4 दिवसांसाठी बाहेर गावी गेला होतास ना, मग लगेच कसा आलास. तिने संकोचाने बसत म्हणाली, नाही ग, इथेच थोडं काम होतं म्हणून गेलो होतो. तुला कोणी सांगितलं. तो कपाळावर आठ्या पाडत म्हणाला. पाणी आणणारी दिव्या त्याचा आवाज ऐकून बाहेर न येता ईश्वरी काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी तिथेच थांबली. काही नाही रे, ते जाऊ दे. तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना. ती उत्तर देण्याचे टाळत विषय बदलत म्हणाली, तुझ्या आशीर्वादाने सगळं छान सुरू आहे बघ. चल जेवण करू. तो तिला उठवत म्हणाला, नाही नको. तुला पाहिलं, बोलले, पोट भरलं बघ माझं. चल निघते मी आता. ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली. मी पण तेच म्हणाले ताईंना, पण ह्या फक्त पाणी दे म्हणाल्या. दिव्या उसनं हसू आणत म्हणाले. तेवढ्यात मावशी तो डब्बा घेऊन जाऊ लागल्या. तन्मयने तो डब्बा आणि लाडूचा सुगंध ओळखला. त्याने तिला अडून त्याबद्दल विचारले तेव्हा तिने दिव्याकडे पाहत सर्व सांगितले. त्याला खूप राग आला. त्याने तो डब्बा स्वतःकडे घेऊन मावशीला जायला सांगितले. त्याने डब्बा उघडून त्याचा सुगंध घेतला. एक लाडू काढून दिव्याकडे पाहत खाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर तृप्ती होती तर ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान होते. लाडू खाऊन झाल्यावर तो दिव्याला म्हणाला, तू का असे केलेस किंवा वागलीस म्हणून मी विचारणार नाही, कारण तू सरळ उत्तर देणार नाहीस हेही माहीत आहे मला. पण एक सांगू, ज्या लाडूला तू अनहायजेनिक, ऑइली, घाणेरडं म्हणतेस ना, तेच लाडू खात तुझा नवरा लहानाचा मोठा झालाय. हे फक्त लाडू नाहीत ग, माझ्या ताईचं प्रेम, माया आहे यात, जे तुला कधीच कळणार नाही. दिव्याने ओशाळून मान खाली घातली. दिव्या काही बोलणार तोच तिचे काही न ऐकता तन्मय ईश्वरीचा हात धरत मायेने म्हणाला, ताई चल, तुझ्यासाठी आपण साडी घेऊन येऊ. दोघेही तेथून निघून गेले. दिव्या त्या दोघांना जाताना फक्त पाहत राहिली. समाप्त. लेखिका जयश्री शिंदे. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.